गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सर्व श्री भक्तांना ऋषी पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ जरा घाईतच घेऊन आले, कारण हा व्हिडिओ आजचा नाही आहे. हा व्हिडिओ प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल त्यावेळी मी हॉस्पिटलाइज झालेले असेल. पण तुमच्या सर्वांसोबत एक महत्त्वाची गोष्ट मला शेअर करायची होती आणि म्हणून मी हा छोटासा गडबडीत एक व्हिडिओ घेऊन आले आहे. तर आमचं येणारं बाळ हे पुढच्या महिन्यात येणार होतं, पण काही मेडिकल इमर्जन्सीजमुळे मॅडमनी आत्ता ते सी सेक्शनने आणण्याचं ठरवलं आहे आणि सी सेक्शनसाठी त्यांनी आम्हाला याच महिन्यातली शेवटची तारीख सांगितली होती. पण अशी इच्छा होती आमची की गणपती बसतो तो दिवस शुभ आहे, त्या दिवशी आपण आपलं बाळ या जगात यावं अशी आमची इच्छा होती. आम्ही मॅडमला 27 तारीख मागितली, पण मॅडमनी त्यांच्या मनाने 28 ही तारीख दिली. आणि पहिल्यांदा मी आज ऋषीपंचमी आहे ही विसरले होते आणि त्यामुळे माझा आग्रह होता की 28 न घेता 27 तारीख घ्यावी. पण शेवटी 28 तारीख फिक्स झाली आणि नंतर राहून मला कळलं की अरे या दिवशी ऋषीपंचमी आहे. तर बघा, माऊलींनी त्यांचा इतका छान दिवस माझ्या बाळाच्या आगमनासाठी निवडला, त्याबद्दल माऊलींचे खूप खूप आभार. आणि हा खरोखर निव्वळ योगायोग आहे आणि खूप मोठा योगायोग माऊलींनी हा साधून दिला आहे. आणि विशेषतः ऋषीपंचमीसुद्धा तब्बल 115 वर्षांनी तिथीनुसार वारानुसार त्याच दिवशी आला आहे. हा खूप मोठा महायोग आहे, कारण माऊलींनी 28 ऑगस्ट 1910 या रोजी समाधी घेतली होती आणि यावर्षीचा ऋषीपंचमी सोहळा 28 ऑगस्ट 2025ला आलेला आहे. त्यामुळे खूप आनंद होतो आहे मनाला की माझ्या ध्यानीमध्ये नसतानाही माऊलींनी माझ्या बाळाच्या आगमनासाठी ही तारीख हा दिवस मला निवडून दिला. त्याबद्दल माऊलींचे आभार कसे मानू हे खरंच मला कळत नाही आहे. माझी छोटीशी गौराई आहेच आणि आता या गौराईला सोबत एक परत आणखी गौराई येणार की गणपती येणार, तर हे सर्व श्री भक्तांनी नक्कीच कमेंट करून सांगा. माऊलींचे वरद हस्त माझ्या पाठीशी आहेतच, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच, पण त्याबरोबर तुम्हा सर्व श्री भक्तांचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी कायम असू द्या आणि हे सर्व सुखरूपपणे पार पडावं एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. आणखी एक महत्त्वाचं, हे सर्व प्रीप्लान असल्यामुळे यावेळी अनुभवामध्ये खंड पडणार नाही, कारण प्री रेकॉर्डेड काही व्हिडिओ मी करून ठेवले आहेत, तर ते दर गुरुवारी तुम्हाला मिळतीलच. आणि प्री शेड्यूल आहे ते आपोआप तुम्हाला गुरुवारी अपलोड होतील आणि तुम्हाला मिळतील. तर भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन. आणि गणपती की गौरी येणार हे सांगायला विसरू नका, नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण